तर इथे आम्ही 16 सोमवारचा प्रसाद इथे भाजला होता, रोट भाजले होते. आणि ही बघा ती रक्षा अजून गरम गरमच आहे. तर ती रक्षा हे बघा इथे ना चाळणीने ना चाळून घेत आहे. ते बघा ही आहे रिद्धी आणि ही आहे गायत्री. ह्या माझ्या मैत्रिणी आहे. या तुम्ही पण आमच्यासोबत रोड भाजायला नाही पिंडी करायला. करायला आता ह्या मस्तपैकी पिंडी बनवत आहे आणि मी तुम्हाला दाखवते त्या कशी पिंडी बनतात. तेच मला सांगत हा करू कशा आहे तुम्ही बाकी? एकदम छान. हो ना. काय चाललं दादा दिदूचं काय चाललं? दिदूची माझ्या आधी आठवण आली ती. तर एवढं अर्ध टोप ही रक्षा चाळून घेतलेली मस्त चाळणीने. आणि इथे बघा हा प्लाऊड ठेवलेला आहे. तर आता ह्या प्लाऊडवर पिंडी बनवणार आहे. थांब ना मी काय हो तरी ते बघा हे साजूक तूप घेतलेलं आहे आणि हे किती ना हे तूप आहे ना लावते ह्या डब्याला पिंड करण्यासाठी. तर पिंड करण्याची हा घे ना. जास्त आहे का पण? मग एक काम करू ऐक ना. आणि तूप लावून घेतल्यानंतर ना यांनी हे बघा ही रक्षा ना बाहेर डब्बा आणला बाहेर. आणि ही रक्षा ना पूर्ण आहे ना ह्या डब्याला अशी व्यवस्थित लावून घेतलेली आहे. तूप लावल्यामुळे ना त्याला चिटकून राहते ना. हो त्याच्यामुळे लावून घ्यायचं. राहते इथे नाही राहते का? हे तर तूप लावलं होतं का ना? थोडं तूप लावून घेते ते परत. नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर 4-5 दिवसापूर्वीच आहे ना मी तुम्हाला 16 सोमवारच्या प्रसादाची रेसिपी दाखवली. आणि 16 सोमवारचा प्रसाद करून झाल्यानंतर त्या राखीपासून आम्ही आता ही छान महादेवाची पिंडी बनवतो आहे. हे बघा तुम्हाला दाखवलं आहे. स्टीलचा डब्बा घेतला आहे ह्या मुलींनी आणि त्याला साजूक तूप लावलं. त्याच्यावर राख टाकून हे लिंग तयार करताय प्रथम. आणि नंतर मधोमध महादेवाच्या कपाळावर भस्म ज्याप्रमाणे लावलेलं असतं त्याप्रमाणे ना आता असं काडकीच्या साह्याने कोरून घेतलं आहे. आणि तिथे आता आहे ना ही मुली ना भस्म टाकताय पांढरं आणि महादेवाच्या कपाळावर छान गंध लावताय भस्माचा. आणि भस्म लावल्यानंतर आहे ना मस्त अष्टगंध घेतला आहे आणि अष्टगंध लावताय आता मधोमध. तर ह्या दोघीजणी ना एक रिद्धी आहे आणि दुसरी आहे गायत्री. तर छान गंध लावून झाला आहे. प्रथम त्यांनी लिंग तयार करून घेतलं आणि नंतर त्या पिंडी बनवणारे पूर्ण. आणि ही बघा ही चाळलेली रक्षा जी ना तर ही गायत्री पिंड बनवती. हे बघा मस्तपैकी रिद्धी ना फुलं कापायचं आणि इकडे रिद्धी फुलांच्या पाकळ्या करते कात्रीच्या साह्याने. खूप फुलं कापण्याचं काम चालू आहे. तुम्ही पण या आमच्या मदतीला. मी करू का? मी कापू का? नाही आणलेले खूप सारे फुलं. हे बघा फुलं म्हणजे अर्धे फुलं तिकडे पण आहे आणि आता आमचं चाललं आहे. हे बघा काही फुलं इकडे. आता ह्या मस्तपैकी छान पिंडी बनवून छान डेकोरेशन करणार ह्या मुली. तर त्यांचं चाललं आहे बघा. तिने काय सांगितलं ते तर ही चाळलेली रक्षा म्हणजेच राख, रक्षा पण म्हणतात त्याला, राख पण म्हणतात. तर ती मस्त आहे नाही का फ्लाऊट ठेवलेला आहे खाली फरशीवर. त्याच्या खाली विटा लावलेला आहे आणि अशी मोठमोठी घेऊन आहे ना ही गायत्री पिंडीचं पार्वतीचं बनवती आहे. पार्वती बनवती आहे. लिंग अगोदर बनवून घेतलं डब्याच्या साह्याने, तुम्हाला दाखवलं ते. आणि या पद्धतीने पिंडीचा आकार देते ती. हे बघा पाहू शकता तुम्ही. दीदीला पण उपास दीदीला फराचं करा दीदी. खिचडी खा ना. त्याला एक खिचडी आहे. जाऊन दे नंतर. जय मम्मी ते खिचडी घे मध्ये खाली. आणि नंतर पिंडी व्यवस्थित बनवून झाल्यानंतर
हे लिंग हा डब्बा स्वरूप लिंग याच्यावर ठेवलं आहे तिने आणि व्यवस्थित पिंडीचा छान आकार देऊन घेतला आहे आणि खूप सुंदर अशी पिंडी तिने बनवलेली आहे. आणि इकडे त्याची मैत्रीण रिद्धी फुलं कापते आणि ही गायत्री पिंडी बनवते. ती पण तिला मधनं मदत करू लागते आणि मी दोघींचं शूट करत होती. मी 6:30 वाजेपर्यंत निवड दाखवून घरी वायला लावला बेल मी वायले तांदूळ आता काय करावं आहे का नाही कमी पडले पिंडीला बी व्हायला लागेल. आणि अशा प्रकारे गावणी आणि ही रिद्धी, ही बघा ही आहे रिद्धिका आणि ही बघा ही आहे गाऊ. मी तिचं नाव गायत्री आहे पण आम्ही तिला प्रेमाने गाऊ म्हणतो आणि तिला रिद्दू म्हणतो. दोघींनी अशा प्रकारे मस्त खूप छान सुरेखाची पिंड तयार केली आहे. अजून पिंडीचं डेकोरेशन बाकी आहे. त्यासाठी रिद्दीना फुलांच्या पाकळ्या करते अजून. छान झाले, एकच नंबर बरं का गं, एकच नंबर पिंड झाली छान. ती पिंड जेव्हा आम्ही विसर्जन करायला नेली होती ना, इतक्या जणांनी फोटो काढला तिच्यासोबत. कसली बनवली ती? याची थर्माकॉलची. हो का? कोणी बनवली ती? मी. हो का? अरे वा, आहे ना फोटो माझ्याकडे. दाखव मला फोटो. आणि पिंड बनवून झाल्यानंतर आता फुलांचं डेकोरेशन करते गायत्री. कृष्णाची मूर्ती ठेवली तर निळाली हे पण ठेव काय ठेवायची कुबेर ती राधा कृष्णाची आणि पिंडी बनवून झाल्यानंतर फुलं तर कापूनच ठेवले होते रिद्धीने. तर मग फुलांचं डेकोरेशन आता गायत्री करते. तर मध्ये मस्त पिवळे फुलं टाकले, पिवळ्या फुलांच्या कापलेल्या पाकळ्या टाकले आणि कडेला हे बघा हे राणी कलरच्या फुलांच्या पाकळ्या टाकते आता दोघीजणी. तर अशा प्रकारे चौबाजूने मस्त फुलांच्या कापलेल्या पाकळ्या ना टाकल्या आणि छान खूप सुंदर असं डेकोरेशन केलंय. लाल फुल नको ठेव वरती, बहुतेक बेलाची पानं आणि सफेद फुलं ठेव मस्त. बेलाचं पान दिलंय का तुझ्याकडे? नाही अजून. नाही बस. अहो ते शेवट ठेवायचे. बरोबर. आता ही सगळी राखता भरून काय करशील झाडावर टाकेल. हो ना, मला पण नेली असते मी रक्षा घरी. संध्याकाळी लक्षात राहिलं तर घेऊन जाईल, गोणीत भरून ठेवते. हे करायचंय घरी जाऊन पोथी वाचायची. श्रावणी यांना बटाट्याची भाजी केली ना, चटणी काय केलेच पाहिजे होतं, असं काही नाही तो. नाही बाई, असं सकाळपासून रात्रीपासून आल्या उपाशी जाता काय माहिती राहत. केळी मागून घेतली खायला चाफ्याला. संध्याकाळी या जेवायला मग त्यांनी नाही आले त्यांनी नाही काय आहे ती. आणि अशा प्रकारे सर्व फुलांच्या पाकळ्यांनी हे बघा हे फ्लावर पिंड ठेवलेली, सर्व सजवलंय मस्तपैकी रिद्धूनी आणि गावनी. आणि अजून त्यांचं दोघींचं काम चालूच आहे. पूर्ण आहे ना हा फ्लावर आहे ना, ह्या फुलाच्या पाकळ्यांनी पूर्ण झाकून टाकणार आहे, म्हणजे लक्षात येणार नाही की पिंडी कशावर बनवलेली आहे. खवडं बनवलेली, खवडं तुम्हाला अगोदर सांगून देते. आणि लाल फुलं पसरल्यानंतर नाही बघा हे पांढरी फुलं आहे ना मस्तपैकी पिंडीच्या आजूबाजूला ठेवलेली आहे. आणि मस्त बाजूनी पण आहे ना सजावट ह्या मुलींची चालू आहे. मधून आहे ना मला घरात थोडं लक्ष द्यावं लागतं, त्याच्यामुळे ना व्हिडिओ थोडा मधून स्किप होऊन जातो. मध्ये ना उद्यापनाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे घरात छान दांडी इकडं कर माझ्याकडं.
गुलाबाची फुलं काय असतं ना यांच्यात? हा पाकळ्या गुलाबाच्या पाकळ्या असतात तर होईल भेटलंच नाही तर काय करणार? कालच पाहिजे होते. काय केलं मी ठसका. आणि त्यानंतर मस्तपैकी बेलाचे पानं ठेवलेले आहे. पिंड मस्त सजवली हे बघा, बघू शकता तुम्ही. तुला डायरेक्ट अशी म्हणते काय करशील तू आता? आपणा सर्वांना तर माहितीच आहे, बेल म्हटल्यानंतर महादेवांना किती प्रिय आहे तो. तर असा हा बेल महादेवाच्या पिंडीवर आता ह्या मुली ठेवत आहे. बाजूला सर्व बाजूला बेलाचे पानं पसरवत आहे आणि पांढरे फुलं, पिवळे फुलं आणि राणी कलरच्या फुलांनी मस्त आजूबाजूला छान असं सुंदर डेकोरेशन केल्यानंतर आता ह्या मुली पिंडीच्या आजूबाजूला बेल ठेवत आहे. तर किती सुंदर पिंडी दिसते बघा. कोणी म्हणणार सुद्धा नाही का ही पिंडी राखीपासून बनवलेली आहे. तर ज्या ज्या बायका सोळासोमवार धरतात ना, तर आवड असेल त्या अशी पिंड बनवतात घरी. तर ह्या गुंजाळतांनी पण आहे ना रीतीला आणि गायत्रीला सांगून अशी पिंड बनवली आणि खूप छान ह्यांनी ही पिंड बनवली होती. आणि ही सर्व पिंड बनवून झाल्यानंतर मग मी घरी आले, कारण मी कालच गेली होती ना प्रसाद करण्यासाठी. तर ही पिंड साधारणतः 2-1 वाजले होते बनवेपर्यंत. त्यानंतर मग मी घरी आले आणि नंतर मग संध्याकाळी मी ते जेवायला गेली. आणि मग नंतर संध्याकाळी गेल्यानंतर मग मी पिंडीचे फोटो काढले. ते बघा चौबाजूला त्यांनी मस्त हे पांढरे फुलं पण लावलेली आहे आणि खूप सुरेख अशी ही पिंड दिसत होती. मी घरी आल्यानंतर मग तिथं आलेल्या त्यांच्या मुलीने समोर पिंडीसमोर मस्तपैकी रांगोळी काढली आणि अजूनही काही डेकोरेशन केलं. पण ते शूट मी नाही घेतलं, कारण मग मी घरी आली होती. नंतर मग डायरेक्ट त्यांनी जशी पिंड सजवली ती मी तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. ही बघा अजून पिंड सजवायचं काम चालू आहे. जसे जसे ॲडजस्ट होती तसे तसे फुलं या मुलींनी लावून दिले आणि पिंड खूप छान अशी सजवलेली आहे. तर अशा प्रकारे खूप सुंदर अशी ही पिंड बनवून झाली, सजवून झाली. आणि पिंडी बनवून झाल्यानंतर जे गहू आम्ही प्रसाद करायचे, गहू ज्या जात्यावर दळले ते जातं पण याच्या ठिकाणी याच्या शेजारी ठेवलं. राधाकृष्णाची बघा ही खूप सुंदर मूर्ती इथं ठेवलेली आहे. ते जातं ठेवलं. त्यानंतर ज्या अधुलीच्या साहाय्याने आम्ही गहू मोजले, ती अधुली पण ठेवली. सर्वांची छान पूजा वगैरे केली. ते हे बघा हे जातं आणि अधुली आणि नंतर छान आरती केली. तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय. जय देव जय देव रत्नाकचिता फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा.